जिला परिषद पंचायत समिति की जो आने वाले जो चुनाव है, वो चुनाव में पाथरी तालुके में जो बाबुलगांव सर्कल आता है ओपन में से मैं डॉक्टर शेख सलीम जी का उम्मीदवारी आज वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से डिक्लेयर करता हूं, ये जिला अध्यक्ष पाथरी के तालुका नाते में चुनावी माहौल होने के नाते। लगातार तेज हो रहा है और इसी बीच वंचित बहुजन आघाड़ी ने एक महत्वपूर्ण और ऐतिहासिक घोषणा की है। आज बाबुड़ जिला परिषद सर्कल से डॉक्टर सलीम शेख को अधिकृत जिला परिषद उम्मीदवार के रूप में घोषित किया गया। डॉक्टर सलीम शेख अपनी ईमानदार छवि, समाज सेवा में सक्रिय भूमिका और सामान्य लोगों के बीच मजबूत पकड़ के कारण इस चुनाव में सबसे विश्वसनीय चेहरे में गिने जा रहे हैं। कार्यकर्ताओं ने एक सर्वे में कहा कार्यकर्ताओं ने एक स्वर में कहा, डॉक्टर सलीम शेख पर हमें पूरा भरोसा है। वो बाबुड़ और पाथरी तालुका के विकास की असली पहचान बनेंगे। इसी घोषणा के साथ पाथरी नगर पंचायत चुनाव में भी वंचित बहुजन आघाड़ी ने अपने उम्मीदवारों को मैदान में उतार दिया है और जोर शोर से वोटिंग मीटिंग कॉर्नर मीटिंग टू टू डोर प्रचार शुरू है। उसी के साथ नगराध्यक्ष पद के लिए राहुल रुमाले को अधिकृत उम्मीदवार घोषित किया गया है। जनता के बीच सरल, मिलनसार और विकासवादी सोच रखने वाले राहुल रुमाले को भी स्थानीय स्तर पर मजबूत समर्थन मिल रहा है। वहीं प्रभागों में उम्मीदवार घोषित किए गए। प्रभाग क्रमांक 2 जयराम ढौड़े, प्रभाग क्रमांक 3 ज्योति लिंबाजी ढौड़े। दोनों उम्मीदवार अपने अपने प्रभागों में जनसंपर्क और चुनाव प्रचार में पूरी मजबूती से जुट चुके हैं। इस कार्यक्रम में वंचित बहुजन आघाड़ी के प्रमुख पदाधिकारी भी उपस्थित रहे। जिलाध्यक्ष दिलीप मोरे, जिला उपाध्यक्ष मंचक कारकड़, जिला सचिव कृष्णा सावंत, जिला उपाध्यक्ष दिनकर कदम, तालुका अध्यक्ष आनंद कामड़े, युवक तालुका अध्यक्ष अशोक नरवड़े और तालुका महासचिव अशोक पोडभरे। सभी पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने डॉक्टर सलीम शेख, राहुल रुमाले और प्रभाग के उम्मीदवारों को पूरा समर्थन देने का संकल्प किया है। आज पाथरी में एक ही संदेश गूंज रहा है, बाबुड़ सर्कल में डॉक्टर सलीम शेख और पाथरी नगराध्यक्ष पद पर राहुल रुमाले। वंचित बहुजन आघाड़ी नई परिवर्तन की ओर बढ़ रहा है। सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम। जिल्हा कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष माननीय मनोहर भाऊ वावळे यांनी माझी पात्र उमेदवार म्हणून मला पात्र समजून मला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी सर्व कार्यकारिणीचा व माननीय मनोहर भाऊ वावळे यांचा आभारी आहे व मी धन्यवाद व्यक्त करतो। मागील 25 वर्षापासून मी पाथरी शहरामध्ये आहे आणि पाहतो आहे की राजकारणाची दिशा ही वारंवार बदलत चाललेली आहे। मागच्या 35 वर्षापासून ज्यांनी राजकारण केले, आज ते उतरती काळाला लागलेले आहेत। नवीन पक्ष आलेले आहेत, जसे की शिंदे सेना ही पैशाच्या जोरावर एक दुसऱ्यावर कुरघोडी करायला पाहत आहे। त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारची नीतिमत्ता नाहीये, कसल्याही प्रकारचं ध्येय धोरण नाहीये। त्यांना असं वाटतं की पैसा दिला की आपण निवडणूक लढवतो आणि ह्या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी, ह्या गोष्टींना चेक करण्यासाठी मी राजकारणात आलेलो आहे। बाबुळगाव जिल्हा परिषदेमधून निवडणूक लढवण्यासाठी मी मागच्या 1 महिन्यापासून तयारी लागलो आहे, जेव्हापासून आरक्षण घोषित झालं तेव्हापासून। आणि त्यासाठी मी सर्व बाजूने मोर्चे बांधणी केलेली आहे। मुस्लिम समाज, बौद्ध समाज, धनगर समाज, माळी समाज, मायक्रो ओबीसी आणि खऱ्या अर्थाने वंचित असलेला, खऱ्या अर्थाने गरजवंत असलेला मराठा समाज, या सर्वांना सोबत घेऊन प्रस्थापिताविरुद्ध लढा लढवण्यासाठी मी या ठिकाणी निवडणुकीला उभं टाकलेलो आहे। आणि मला 100% खात्री आहे की हा सर्व समाज माझ्या पाठीशी असेल आणि म्हणून मी सर्व ताकदीनिशी, अगदी लहानात लहान सदस्यापासून ते आमच्या वरिष्ठ नेत्यापर्यंत त्यांची ताकदीचा पूर्ण उपयोग करून मी या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे। आणि आज मला जी माननीय अध्यक्षांनी संधी दिली, तर आज ही पत्रकार परिषदच ही माझी प्रचार सभेची सुरुवात आहे अशी मी घोषित करतो। आणि उद्यापासून मी
अधिकृत उमेदवार म्हणून कामाला लागत आहे आणि यासाठी मला सर्व तळागाळातील वंचित असलेले, राजकारणापासून वंचित असलेले, समाजकारणापासून वंचित असलेले, नोकऱ्यापासून वंचित असलेले, राजकीय पदापासून वंचित असलेले हे सर्व समाज मला 100% पाठिंबा देईल असं गृहीत धरून मी माझ्या लढ्याला सुरुवात करत आहे. एक वंचित म्हणूनच मी या लढ्याला सुरुवात करत आहे, कारण मी स्वतः देखील वंचित आहे आणि नक्कीच मी वंचितासाठी पुढे भविष्यात काम करत राहील याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि दृढ विश्वास आहे. कारण मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा खंदा समर्थक आणि त्यांच्या विचाराने भारावलेला एक सामान्य कार्यकर्ता आहे. धन्यवाद. 18 में वंचित में आया ऐसा आप बोले, लेकिन हम पहले से ही वंचित में है. बोले तो भारी बहुजन महासंघ था बाला साहब का, उससे हम आज तक वंचित में है. लेकिन इलेक्शन के तौर पर 2019, 2024 और अभी 25 का ये नगर पालिका इलेक्शन है, जिला परिषद, ये जो इलेक्शन है, तो मैं हमेशा इलेक्शन में खड़ा रहता हूँ. इसके पिछले 2 इलेक्शन थे नगर अध्यक्ष के, उसमें भी मैं खड़ा था. और अभी बाला साहब ने मेरे पे ईश्वर डाल के ये उम्मीदवारी दी है नगर अध्यक्ष. और ये नगर अध्यक्ष का पद एक और 2 नगर सेवक है, वार्ड क्रमांक 2 और वार्ड क्रमांक 3 में. ऐसे हम तीनों हैं. तो बड़ी ताकत से हम लड़ रहे हैं. हर मोहल्ले में हम जाते हैं. ओबीसी का मोहल्ला हो, मातंग समाज का मोहल्ला हो, ढोर का मोहल्ला हो, बौद्ध का मोहल्ला हो, सब एरिया में हम जाके पहुंचे हैं. हमारे हैंडविल पहुंचे हैं. हमने करीब 4 गाड़ियां हमने लगाए हुए हैं प्रचार के वास्ते. तो हमारा हौसला बढ़ गया है और हमको ऐसा महसूस हो रहा है कि हम निश्चित तौर पर हमारा विजय निश्चित है. मतदाताओं को किस तरह का आह्वान आप करेंगे साहब? मतदाताओं को हम जो बोल रहे हैं कि आरक्षण की नीति जो है, आरक्षण की नीति हम पूरी तरह से हम जो भी आरक्षण धारक है उनको बता रहे हैं. और उनको विश्वास हुआ है कि आरक्षण बाबा साहब ने दिए वाला है और उसका आरक्षण का जो संभाल जो कर रहे हैं, उसको जो टिके रख रहे हैं, तो वो बाला साहब है. और वो बाला साहब की वंचित है और उनके उम्मीदवार है. हम उनको ही वोट देंगे और वो जीत के लाएंगे, ऐसा जनता बोल रही है. हकीकत में आप सत्ता में, वंचित बहुजन आघाड़ी का कोई भी व्यक्ति सत्ता में रहे या ना रहे, लेकिन उस व्यक्ति के लिए वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता, पदाधिकारी, ये तमाम लोग, बुद्धिजीवी लोग आवाज उठाते हैं जिस पर अन्याय होता है. और सिर्फ पाथरी ही नहीं, पूरे इंडिया लेवल पर आप लोग आवाज उठाते हैं. क्या कहना चाहेंगे साहब आप? हाँ, तो वंचित बहुजन आघाड़ी 20% राजकारण करती है और 80% समाजकारण करती है. तो पहले से ही हम समाज का लड़ते हैं. कौन सा भी समाज हो, उसके ऊपर अन्याय हुआ, अत्याचार हुआ, उसके खिलाफ में हम आवाज उठाते हैं. बाला साहब ने मोमेडियन के विरुद्ध में जो हमले हुए, जो कायदे बनाए, मोमेडियन के विरोध में कायदे बनाए, जैसा तलाक का कायदा है और तुम्हारा वक्फ बोर्ड का कायदा है, एनआरसी है. ये जो भी कायदे बनाए वाले हो, मुस्लिम धर्म के खिलाफ कायदे बनाए वाले हैं. तो ऐसा जो हम धर्म के खिलाफ जो भी काम करता है, उसके ऊपर हम टूट कर सड़ाई करते हैं. तो हम निश्चित तौर पर हर समाज के वास्ते हम लड़ा देते हैं, चाहे वो पारसी समाज का हो, चाहे ढोल समाज का हो, चाहे मातंग समाज का हो, चाहे मुस्लिम समाज का हो, कौन से भी समाज का आदमी हो, जो उनके ऊपर जो अन्याय अत्याचार होता है, उनके ऊपर हम टूट कर पड़ते हैं. मी मनोहर वावळे, वंचित बहुजन आघाडी, जिल्हा अध्यक्ष दक्षिण.
पाथरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने पाथरी नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे राहुलजी तुकाराम ढवळे राहुलजी तुकारामजी रुमाले हे आमचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत। प्रभाग 2 मधून आमचे ज्योती लिंबाजी ढवळे हे सुद्धा निवडणूक लढवत आहेत नगरसेवक पदाचे। आणि प्रभाग क्रमांक 3 मधून जयराम ढवळे हे सुद्धा आमचे निवडणूक लढवत आहेत। काय रणनीती आहे? वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धेय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रभर ज्या पद्धतीने कष्ट करतात, मेहनत करतात आणि कार्यकर्त्यांना मजबूत करण्याचा प्रयत्न करतात, पाथरी नगर परिषदेमध्ये आपल्याला कौल किती टक्के मिळू शकतो? निश्चितपणानं पाथरीची जनता ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर संबंध देशामध्ये, राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बहुजन समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन, प्रामुख्याने ओबीसी असतील, मायक्रो ओबीसी असतील, गरीब मराठा असेल, मुस्लिम बांधवावर होत असलेले अन्याय असतील, या अन्यायाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, परवाच RSSच्या कार्यालयावर सुजातदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे मोर्चा काढण्यात आला। अशा असंख्य प्रोग्रामला सोबत घेऊन आम्ही पाथरी नगरपालिका लढवत आहोत आणि निश्चितपणाने आम्ही बहुसंख्येने आमचे उमेदवार निवडून येतील एवढी मला खात्री आहे। काय रणनीती काय आहे? जर तुमचे प्रतिनिधी पाथरी नगर परिषदमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले तर उपनगराध्यक्ष कोण असणार आहे? कशी रणनीती कशी असणार आहे आपली? आमचा नगराध्यक्ष पदाचा विजयी नगराध्यक्ष उमेदवार झाल्यानंतर उपनगराध्यक्ष आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन ठरवू आणि आमची स्थानिकचे जे काही प्रश्न असतील, स्थानिकच्या लोकांच्या अडीअडचणी दूर करण्याचा हेतू हा वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा आहे। आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर इथल्या नागरिकांना मोफत पाणी सुविधा देऊ, आरोग्याचे विषय असतील, रस्त्यांचे विषय असतील, नाल्यांचे विषय असतील किंवा अनेक जे काही आरोग्याच्या बाबतीमध्ये झालं तर वार्ड वाईज आम्ही छोट्याखानी हॉस्पिटलची निर्मिती करू। असे असंख्य आमचे असे काही जाहीरनामा आहे, त्या पद्धतीने आम्ही सामोर जाऊ। शिक्षणाचा मुद्दा असेल, आपल्याला वाटते काय गेली 35 वर्षे एक हाती सत्ता होती आणि आपण पहिल्यांदाच आपले निवडणूक लढत आहात, काय वाटते आपल्याला की आपण आपला विजय निश्चित होऊ शकते का? निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे, कारण आमची वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण टीम आम्ही बूथ वाईज आमची पूर्ण शहरामध्ये बांधणी झालेली आहे। बूथवर आमचे बूथ अध्यक्ष आहेत, बूथवर आमचे सदस्य आहेत आणि मतदारांचा कौल आम्हाला बहुसंख्येने आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ह्या देशामध्ये बहुजनासाठी अहोरात्र झटत आहेत। त्यांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता। इथली प्रस्थापिताच्या विरुद्ध विस्थापिताची लढाई आहे। इथं तेच सत्तेची ज्यांना लालच लागलेली आहे असेच लोक सत्तेमध्ये धनलक्ष्मीचा वापर करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून, दहशतीचं वातावरण निर्माण करून मतदारांना कुठल्या तरी वेगळ्या दिशेने होऊ घालत आहे की काय, असं बिहार सारखी परिस्थिती या पाथरीमध्ये होऊ घातलेली आहे। म्हणून संविधानाच्या बाजूनं असणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना निश्चितपणाने इथला मतदार राजा, धनलक्ष्मी कोणाचीही घेतील पण विजयी हा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचाच करतील एवढी मी ठामपणे